नमस्कार, मी पुष्पा भोसले। आज आपल्याला मकर संक्रांती स्पेशल रेसिपी तिळगुळ पोळी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे आहे तीळ, 1 वाटी तीळ, हा आहे गूळ। तुम्हाला हवा तर तुम्ही कमी घेऊ शकता, नाही तर 1 वाटी घेतला तरी चालेल। ही गव्हाची कणिक, ही थोडीशी खसखस, वरून लावण्यासाठी तूप आणि कणकेत घालायला तेल, जायफळ आणि वेलची। आधी आपण एक कणिक मळून घेऊया। थोडंसं मीठ, तेल थोडं, कणिक छान मळून घ्यायची। तेल घातल्यामुळे छान मऊ पोळी होईल। आपली कणिक आता छान मळून झालेली आहे। 15-20 मिनिटांसाठी असे झाकून ठेवून द्यायची बाजूला आणि तिळाच्या सारणाची तयारी करूया। आपण आता हे तीळ भाजून घेऊया। तीळ जास्त भाजायचे नाहीयेत, नाहीतर त्याची चव कडवट लागते। ते उडायला लागले की काढून घ्यायचे। थोडेसे भाजले, असे तीळ उडायला लागले की तीळ भाजले समजायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। थंड होण्यासाठी ठेवायचं एका प्लेटमध्ये याला। आणि आता खसखस गरम करायची थोडीशी। ही पण तिळात काढूया आपण। दोन्ही एकत्र बारीक करायचे आहे। ही वेलचीचे दाणे तिळाबरोबर बारीक करायचे आपल्याला। तुमच्याकडे पावडर असेल वेलचीची तर तुम्ही पावडर घेतली तरी चालेल, पण पावडर खूप दिवसाची असली तर त्याला स्वाद राहत नाही। म्हणून असं ज्यावेळेस पोळी करायची असेल त्यावेळेस वेलची घ्यावी। हे जायफळ, हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि नंतर हे मिक्सरवर वाटून घ्यायचं गूळ घालून। हे थंड झालेलं आहे, याला आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। आधी तीळ खसखस हे सगळं आधी थोडं वाटून घेऊया, नंतर त्यात गूळ घालू। ते तीळ आणि खसखस वाटून घेतलेली आपण थोडीशी, आता त्याच्यामध्ये गूळ घालून परत बारीक करूया। ते मिश्रण छान एकदम होईल। तीळ आणि गुळाचं हे मिश्रण छान वाटून झालेलं आहे। आता आपण पोळी करायला घेऊया। कणकेचे असे मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आणि या तीळ गुळाचे पण मोठ्या लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे। ते तीळ आणि गुळाचं मिश्रण छान मऊ तयार झालेलं आहे। आता कणकेच्या पोळीला वाटीसारखा आकार द्यायचा आहे। जर तुम्हाला येत असेल तर तसं करा, नाही तर तुम्ही लाटून भरलं तरी चालेल। असं करून हे जास्तीची जी कणिक आहे वरची ती काढून घ्यायची, म्हणजे पोळी दोन्ही बाजूनी सारखी होते। छान कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं थोडंसं, म्हणजे ते आतलं तिळगुळ आहे ते सगळीकडे पसरलं जाईल। आपल्याला हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या पोळ्या बनवायच्या। तवा तापलेला आपला, पोळीला थोडंसं तूप लावून तव्यावर पोळी टाकूया। दुसरी एक पद्धत दाखवते मी। जर तुम्हाला जसं गोल वाटीसारखं करून भरता नसेल येत तर तुम्ही असं लाटून घ्या आधी। एक्स्ट्राची कणिक काढून घ्या, नाहीतर मग पोळी एका बाजूनी जाड आणि एका बाजूनी पातळ चांगली लागणार नाही। बघा असं हे वाटीसारखं गोल करायचंय तीळ आणि गुळाचं सारण भरण्यासाठी। एका बाजूनी भाजलेली आहे,
तुम्हाला जर हाताने उलटायला पोळी जमत नसेल किंवा तूप लावायला तर तुम्ही असं चमच्याने तूप लावू शकता. बघा पोळी मस्त दोन्ही बाजूनी छान भाजलेली आहे. हिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. चपातीपेक्षा पोळी लाटायला हे सुकी कणिक थोडी जास्त टाकायची, मग खाली पोळी चिकटत नाही, इझिली लाटली जाईल पटकन. थोडंसं तूप तव्यावर टाकूया. तुम्ही जर पहिल्यांदाच पोळी करत असाल तर तुमचं हे जास्त पुरण आतमध्ये बसणार नाही. तुम्ही थोडं कमी पुरण भरून पोळ्या करा, म्हणजे तुम्हाला त्या छान जमतील. हे बघा पोळी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलेली आहे. दोन्ही बाजूनी छान तूप लावून खरपूस भाजून घ्यायची पोळी. आपली तिळगुळाची पोळी छानपैकी तयार आहे आता मस्त. हे बघा तिळगुळाची मस्त छान छान पोळी तयार आहे. तिळपोळ्या तुम्ही पण अशी तिळपोळी करून बघा. आणि जर तुम्हाला ही तिळपोळी आवडली तर त्या रेसिपीला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.